आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर सखोल विश्लेषण करण्याची। त्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत आहेत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण। त्यांच्याशी आपल्याला बातचीत करायची आहे। अशोकराव, आपलं स्वागत आहे बीपी माझाच्या 0 आवर मध्ये। एकंदरीत आजच्या दिवशी आम्ही बघितलं की काँग्रेसची बरीच नेते मंडळी आपल्यावर रागवलेली आहे आणि काँग्रेसला ज्या पद्धतीने जागा वाटपात स्थान मिळालंय ते तुमच्यामुळे घोळ निर्माण झाला अशा पद्धतीचा आरोप होतोय, असे संकेत आज नाना पटोलेंनी दिलेत। काय म्हणाल? म्हणजे हे सर्वच अतिशय हास्यास्पद आणि नाना पटोलेंना हे सगळं डिझास्टर त्यांनी घडून आणलेलं आहे। डिझास्टर मॅनेजमेंट कशी केली पाहिजे किंवा डॅमेज कंट्रोल, आता त्यांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की चांगल्या जागा त्यांनी सर्व देऊन टाकल्या। मी भाजपमध्ये प्रवेश करून साधारण आता 1.5 महिन्याच्या वर कालावधी गेलेला आहे। 12 फेब्रुवारीला मी भाजपमध्ये प्रवेश केला, म्हणजे राजीनामा काँग्रेस पक्षाचा दिला, आमदारकीचा दिला आणि त्या घटनेला जवळपास आता 1.5 महिना पूर्ण होत आलेला आहे। आता अशा परिस्थितीमध्ये निर्णयाची प्रक्रिया ही त्यावेळेस पूर्ण नव्हती। चर्चा अतिशय म्हणजे सुरुवात झाली होती आणि ह्यांना कुठलाही अभ्यास नाही, कुठल्याही प्रकारची ह्यांना मतदारसंघाची माहिती नाही, कार्यकर्त्यांची ओळख नाही, फक्त टेलिव्हिजनवर इंटरव्ह्यू देणे आणि बाहेर बैठकाच्या नावाखाली जाहीर सभा घेणे, म्हणजे बैठक म्हणजे जाहीर सभाच असते यांची, आणि त्याच्यात काय आउटपुट यांनी दिलेला नाही। उलट महाराष्ट्रामधल्या जागा ज्या घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये मी सातत्याने ही बाजू मांडत आलेलो आहे की भिवंडीची, कोकणामध्ये एकमेव जागा काँग्रेसला भिवंडीची आहे, ती सोडू नये आणि ती जागा ही आपण घेतली पाहिजे। ही चर्चा आज नाही, गेल्या वर्षभरापासून त्यांना आपल्याकडे चांगले लोक जे येत होते, म्हणजे बाळ्या मामा नावाचा एक चांगला उमेदवार आपल्याला ते सापडत होता, मग त्यांना तो नको होता। त्यांनी तिथे अनेक लोकांची बोलणी त्यांच्या पद्धतीने कशास काय केली मला माहीत नाही, पण तोपर्यंत बाळ्या मामा चालल्या गेला राष्ट्रवादीमध्ये। यांना माणसं ती नकोत म्हणून तिने डिले करत करत त्या माणसाला घेतलं नाही आणि राष्ट्रवादीने मग गळ घातली की ती जागा त्यांना पाहिजे आहे आणि शेवटी कोकणामधली एकमेव जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसनी परस्पर घोषितसुद्धा करून टाकली। तसंच मुंबईमध्ये किमान 3 जागा तरी काँग्रेसने लढल्या पाहिजे अशी माझी भूमिका त्यावेळेस होती। मुंबईमध्ये यांनी एका जागेवर कसं बस यांची बोलवण झालेली आहे, तिकडे उद्धव ठाकरेजींनी यांचं काहीच ऐकलेलं नाही आणि मुंबईमध्ये जेमतेम नॉर्थ सेंट्रलची जागा ही काँग्रेसच्या वाटेला बडा मुश्किलने उद्धव ठाकरेंनी सोडली। बाकी महत्त्वाच्या जागा मुंबईच्या नॉर्थ वेस्ट या ठिकाणी संजय निरुपम इंटरेस्टेड होता, मुंबईची साऊथ सेंट्रलची जागा, या सगळ्या महत्त्वाच्या चांगल्या जागा हे त्यांच्या कुठेही चर्चेमध्ये ते या इतर 2 मित्रपक्षांकडून घेऊ शकलेले नाही। कोल्हापूरच्या जागेबद्दल आपली काय भूमिका होती, आपण काय बोलून दाखवलं होतं? सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्नच नव्हता, कोल्हापूरची जागासुद्धा त्यावेळेसपासूनच माझी भूमिका होती की ती जागा ज्या पक्षात राजे जातील, म्हणजे संभाजीराजांचे वडील महाराज, मोठे महाराज, ज्या पक्षात ते जातील त्या पक्षाने जागा सोडली पाहिजे। त्यांनी काँग्रेसला प्राधान्य दिलं म्हणून ती जागा, हो सगळं माझी चर्चा मला पाठ आहे, मी काय काय बोललेलो आहे। आता मुद्दा एवढाच आहे की सांगलीची जागा पारंपरिक जागा वसंतदादा पाटील लढायची जागेवर त्या वसंतदादांची जागा होती, आता ती जागा ह्यांनी सोडून दिली। त्याचबरोबर शिर्डीच्या जागेची मागणी होती, त्याचबरोबर आपल्या ह्या भिवंडीच्या जागेची मागणी होती। आम्ही तर अमरावती जागा सोडायची नाही, ती तर आम्ही लावून धरलीच होती अमरावती जागा। म्हणजे या सगळ्या महत्त्वाच्या जागा, हिंगोलीची जागा लावून धरली होती आम्ही। म्हणजे हे बैठकीमध्ये ह्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही आणि एकंदरीत पूर्ण ह्यांचा अभ्यासच कशा नाही। मागे अनेक वर्षापासून किती काँग्रेसला मतं मिळाली, काय ग्राउंड रिॲलिटी काय, काही यांना माहिती नाही आणि चांगल्या जागा म्हणजे काँग्रेसची अक्षरशः फरफट झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी ह्यांना न जुमानता जागा घोषित करून टाकल्या, पवारसाहेबांनी सुद्धा ह्यांना न जुमानता जागा परस्पर घोषित करून टाकल्या। यांना विचारते कोण?
आता यांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की दिल्लीमध्ये उत्तर काय द्यायचं, दिल्लीमधल्या नेतृत्वाला आपण उत्तर काय द्यायचं, कार्यकर्त्यांच्या नाराजीला समोर कसं जायचं. आणि मग आता मिळाला अशोक चव्हाण. अरे अशोक चव्हाण सोडून 1.5 महिना झाला, तुम्ही काय करताय तिथे? म्हणजे भाजपचा खासदार तुमची सीट कशी फायनल करू शकेल? म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे का की अशोक चव्हाणांनी जागा फायनल केल्या किंवा सोडल्या किंवा ठेवल्या? मी भाजपमध्ये येऊन 1.5 महिना झालेला आहे आणि माझ्यावर जर आरोप टाकत असतील तर हे हास्यास्पद सगळं आहे. कोणीतरी नवीन माणूस शोधा ना ज्याच्यावरती आरोप करू शकता, म्हणून नवीन शोधा कोणीतरी, असं माझं म्हणणं आहे. अमरावती आणि बुलढाण्यावर आपली काय भूमिका होती? ती आपल्याला हवी होती असं कळतंय. हो, बुलढाण्याची जागा सुद्धा काँग्रेसने लढली पाहिजे, पण बुलढाण्यामध्ये पहिल्यापासून शिवसेनेचं प्राबल्य आहे आणि म्हणून शिवसेनेला द्यावी असं एक संमिश्र अशी प्रतिक्रिया होती. पण अमरावतीच्या बाबतीत तडजोड आम्ही केलीच नव्हती. अमरावती जागा काँग्रेसलाच दिली पाहिजे हीच आमची भूमिका त्यावेळेसही होती. ती सुदैवाने यशोमती ठाकूरसारखे कणखर नेते असल्यामुळे ती जागा गेली नाही, तर ती पण हिने सोडून दिली असती. म्हणजे ह्यांना एक तर महाराष्ट्रातली काही माहीत नाही. महाराष्ट्र यांना फक्त ह्यांचे जे काही चेलेचपाटे आहेत, ज्यांचा काही बेस नाही आहे, यांचा आधार घेऊन काहीतरी सल्ला कोणाचा घेतात मला माहीत नाही. आणि आता हा ब्लेम गेम सुरू झाला आहे ना. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट जे करायला पाहिजे किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मग आपल्याला काय निर्णय ताबडतोब घेतले पाहिजे, काही यांच्याकडे काही नाहीच आहे ना, यांचे सोल्युशन्स नाही यांच्याकडे. आणि यांना कोणी दुर्दैवाने यांना गांभीर्याने कोणी घेतच नाही आहे, वस्तुस्थिती आहे. आणि मग आता आरोपाला सोयीचं कोण आहे? बाळासाहेब यांच्यावर काही बोलू शकत नाही थोरातांवर, ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा सिनियर आहेत, मग बोलायचं कोणाला? अशोक चव्हाणांवर टीका करतात की स्वतः 2009-10 भाजपमध्ये गेले होते, यांनी काय टीका माझ्यावर करायची आता? अशोकराव, आपण ज्या जागा मागत होत्या त्याबद्दल आपण सांगितलं. नाना पटोले कुठल्या जागांसाठी मग आग्रही होते? आता मला सांगा, माडासारखी जागा जी पारंपरिक राष्ट्रवादी तिथे त्यांचा बेस आहे, किंवा तुमच्या ह्याची रायगडची जागा जी त्यांचा तिथे बेस आहे, म्हणजे तिथे शिवसेनाही आणि राष्ट्रवादी आहे असा बेस आहे. त्यानंतर कोकणातल्या काही जागेचा उल्लेख हे करत होते. आणि आता उत्तर महाराष्ट्रातसुद्धा काही जागा अशा मागतायत की नाशिकची जागा. नाशिकला काही शिल्लकच नाही ना. म्हणजे मुद्दा असा आहे की तुमच्या पक्षाचा बेस नेमका आता कुठे राहिलेला आहे हेही यांना माहीत नाही. आणि भलत्याच जागा सोडायच्या आणि भलत्याच जागा घ्यायच्या अशी परिस्थिती आहे. म्हणजे काँग्रेसला किमान 20 जागा तरी कमीत कमी मिळायला पाहिजे होत्या ना. एवढी अवस्था यांची गंभीर. म्हणजे आजपर्यंत म्हणजे फॉर्म भरेपर्यंत त्यांची जागा निश्चित होत नाहीत. याच्यापेक्षा असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं. एवढ्या मोठ्या पक्ष, आणि त्यांना प्रॉब्लेम असा आहे की दिल्लीमध्ये उत्तर काय द्यायच्यासाठी ते हे कोणाला तरी बकरा बनवायला चाललेलं आहे. पण काँग्रेसमध्ये स्वतःला कोणाला काँग्रेस सोडून भाजपमध्ये लोकांना बोलण्यात पॉईंट काय आहे? महाआघाडी जेव्हा चर्चेला बसते तेव्हा त्यात शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत. या सगळ्यांना घेऊन चर्चा करणं किती सोपं किंवा किती कठीण आहे? आपण त्यात सहभागी होतात. मला मी सांगायचं की मी जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत पवारसाहेब आणि की उद्धव ठाकरे त्यावेळेस चर्चेमध्ये सहभागी नव्हते, कारण की फार इनिशियल स्टेज होती. संजय राऊत असायचे, विनायक राऊत असायचे, संजय राऊत त्या ठिकाणी असायचे, जयंत पाटील त्या ठिकाणी असायचे, नंतर नाना आणि बाळासाहेब असायचे. असं ते 3 पक्षाचं कॉम्बिनेशन, जितेंद्र आव्हाड असायचे. त्यामुळे ही चर्चा फक्त त्याच स्तरावर होती. नंतरची जी स्टेजला जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्या नंतर आलेली आहेत आणि हे त्यांना फेस करू शकत नाहीत. आता अनेकांना प्रॉब्लेम असा आहे, अनेकांना पवारसाहेबांची मदत घ्यावी लागते स्वतः निवडून येण्याकरता. ही त्यांची काही लोकांची, त्यांना तिथं बोलता येत नाही. अनेकांना उद्धव ठाकरेंची मदत घेतल्याशिवाय निवडून येता येत नाही, ही त्यांची अडचण आहे. त्यामुळे त्यांना बोलताच येत नाही. म्हणजे उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांच्या समोर एक पक्कीपणे काँग्रेसची बाजू मांडण्याकरता लॉजिकल जे काही तिथे त्या बोललं पाहिजे, हे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, निवडून याची शक्यता काय, ही अभ्यास थोडा काहीतरी बेसिक लागतं की नाही. एवढे वर्ष महाराष्ट्रात तुम्ही काम करताय आणि तुम्हाला जागा माहीत नाही किंवा जागेचं मेरिट तुम्हाला समजत नाही, ही गंभीर बाब आहे. पण काँग्रेसच्या काही नेत्यांचा उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, यांच्यासमोर टिकाव लागत नाही चर्चेत. मग हा विचार काँग्रेसचं नेतृत्व करत नाही का चर्चेला नेते पाठवताना? त्याच्यावर मी काय सांगू तुम्हाला. प्रश्न असा आहे की इनिशियल जे स्क्रीनिंग करावी लागते ती सर्व राज्य पातळीवर होते. आता हे जे सांगतील त्याप्रमाणे चर्चा तिथे दिली पुढे जाते.
त्यामुळे आता हे त्यांनी कसं काय फीड केलं, काय बोललेत किंवा आता तिथे दिल्लीमध्ये सगळ्याच देशामध्ये जी काही परिस्थिती आहे, एकच स्टेट घेऊन कुणी बसलेलं नाही आहे. प्रत्येक राज्यामध्ये कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम आहेतच तिथे. त्यामुळे महाराष्ट्राकडे एवढा वेळ बारकाईने देण्याकरता वेळ कोणाचा प्रभारी रमेश शेनीन त्याला आहे, त्याचंही ऐकत नसतील बहुतेक असं वाटतंय मला. अशोकराव, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.